आंबा म्हणलं की आपल्याला हापूस आंबा, केशर आंबा आठवतो. परंतु माझ्यासमोर हे जे आंबे आहेत हे गावरान आंबे आहेत आणि खरं सोनं, खरा आंबा म्हणजे हा आंबा आहे. आत्ता हापूस आंब्याला, केशर आंब्याला किंवा जे वेगवेगळे आंबे आहेत जे इंटरनॅशनली पोचले, त्याला ग्लॅमर आलं आणि या ग्लॅमरमध्ये हे सोनं पाठीमागं पडलं. ह्याची खासियत खूप बेस्ट आहे. म्हणजे हे आत्ता आम्ही खाल्ले आहेत. मी ज्या बागेमध्ये आत्ता बसलो आहे, हापूसची बाग आहे, पण या बागेमध्ये हे सगळे आंब्याचे झाडं एका ठिकाणी, म्हणजे एका साईडला एक, दुसऱ्या साईडला एक अशी लावलेत. ह्या बागेचे मालक म्हणजे नाथा उंडे बाबा आपल्यासोबत. काय चाललंय बाबा? ठीक आहे. मला एक सांगा, हे गाव कोणतं आहे? राळेगणी, राळेगण, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. बरं, काय तुमचा अनुभव आहे? काय खाता तुम्ही गावरान आंबा? आम्ही हापूस खातीच नाहीत. हापूस खात नाही? पिकवतोय फक्त. बरं. आम्हाला आवडत नाही हापूस. आम्ही फक्त गावरान आंबे खातो. ते त्याच्यापेक्षा सुंदर आहेत आणि त्या जीवनसत्व जास्त आहेत. कुठले कुठले आहेत आता हे? मला तुम्हाला काही नाव माहीत असतील तर सांगा ना. हो, हे इकडे बघा. हा. हा बाजीराव, भोपळी पण म्हणतात. हा भोपळी म्हणतो याला. हा. इकडचं सेंद्री केशर बघितला ना, सेंद्री केशर. हा जो आंबा आहे ना एवढा आकर्षक दिसायला आहे. आणि आता आम्ही खाल्ला सुद्धा. हापूसला काय करता हो? हापूस केशरला हा आंबा कधीतरी तुम्ही खाऊन बघा. हा सुद्धा वाण गावठीच आहे. गावठी, मला वाटतं ह्याला गुटी आंबा. गुटी आंबा म्हणतो. हा. त्याच्या पुढं चिनी पायरी. चिनी पायरी. हा. हो. हा. त्याच्या पुढे गेलं ना काळी गोटी. हा. त्याच्या पुढची व्हरायटी चमेली. असे हे सगळे रायवळ आहेत. आणि हेच आंबे खायला चविष्ट आहेत. बाकीचे ज्या व्हरायटी आहेत, केशर, हापूस, लांगडा, याच्यापेक्षा ह्या व्हरायट्या एक नंबर आहेत खायला. आम्हाला ते आवडतात खायला. आम्ही उत्पादक तरी रायवळ जास्त खातो. याच्याकडे लक्ष देत नाही. हे फक्त मार्केटिंग झाड, लोकांना आवडतात म्हणून आम्ही पाठवतो. बरोबर. किती झाड आहेत सध्या तुमच्याकडे? 200. सगळे 200 झाड. हो. आणि त्यातले गावरान रायवळ किती असतील? नाही, त्याच्यातले 200तले 25 जवळ हे गावरान आहेत. बरं. बाकीच्या व्हरायट्या वेगळ्या आहेत. होय. हो. बरं. मला एक सांगा, मी आता घरापाशी तुमच्या जाऊन आलो. बरोबर. दारातच एक हे जे झाड आहे दारातच आहे. तुम्ही लहान लेकरांना पण ते खाऊ घालता. आता तुम्ही हापूसची पण बाग लागली. ही सगळी हापूसची बाग आहे. काय तुम्हाला हापूस मध्ये आणि गावरान आंब्यामध्ये काय फरक जाणवतो? नाही, हापूस खाल्ला तर माणूस कंटाळा करतो. नंतर एकदा खाल्ल्यानंतर परत नको म्हणतो. मला ते रायवळ आहे का ते द्या ना. माझ्याकडे पाहुणे आले होते डॉक्टर. ते सुटला, म्हटले मला रायवळच पाहिजे. म्हणलं डॉक्टर कशाला रायवळ पाहिजे? त्याला कोणी विचारित नाही तर राळेगणला. नाही म्हणलं त्याचे जीवनसत्व जास्त आहे. खाऊन पाहिलं खरंच जीवनसत्व जास्त आहे. परत खावासा वाटतो तो रायवळ. आणि हापूसाचं तसं नाही. हापूस एकदा खाला का कांदा, 1-2 वेळा खाला का म्हणतो नको ते जास्त गोड आहे, मला ते नको. इतर व्हरायटी बदलून आहे ना, खाण्याची चव वेगळी आहे त्याची. आणि माणूस अगदी परत खातो. आता तुम्ही शेतात तिथं बसलाय गार सावलीमध्ये. काय सध्या हार्वेस्टिंग चालू आहे? तुमचे आंबे काढायला सुरू आहे काय सध्या? कशाचा काय माकडाचा वगैरे त्रास आहे तुम्ही म्हणा? माकडांचा त्रास भरपूर आहे. रानटी प्राण्यांनीच आम्हाला ही शेती जणू काय त्यांना दत्तक दिल्यासारखी वाटायला लागली. मी 12 तास इथं असतोय. बरं. राखणीला? हो. सकाळी 7 ते संध्याकाळी 7. आणि नाईट सुद्धा करतोय. बरं. नाईट ड्युटी पण? हो, नाईट ड्युटी सुद्धा करतोय. फक्त राखण इथं ह्या गावामध्ये ह्या आंब्यांना माणसांचा त्रास नाही. इथं गरीब म्हणलं तरी त्याला 50 झाड आहे. मोठे शेतकरी म्हणलं का 400-500 अशी झाडे आहेत. आणि आता नाही झाडं लागली. तुम्ही हे माझ्या वडील झाड आहेत? ही मी लावल्यात, पण तो जो घराजवळचा बाग आहे तो माझ्या वडिलांनी लावलाय. 1935 साली त्याचं. 1935 90 वर्षाची झाडे झाल्यात ती. अजूनही फळं आहेत तुम्ही घरापाशी जे पाहिले ते. आता तुम्ही हापूसची बाग लावली, पण हापूसची बागवर तुम्ही आता हापूसला पैसा मिळतोय, गावरानला जास्त मागणी नाही. पण तुम्ही ह्यात पण गावरानची झाडं लावली. आता ह्या बागेत पण झाडं आहेत, घरच्या बागेत. माझा हेतू वेगळा आहे का हे गावरान जे आंब्याची झाडे आहेत ना, याचा मोर आकर्षक असतो आणि मधमाशा तिकडे आकर्षित होतात. त्या निमित्ताने तरी मधमाशा यावा, फलदार व्हावा हा हेतू होता माझा, म्हणून मी गावरान झाडं लावली. तरी पण तुम्ही गावरानच खाता का? आता हे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं त्यांचं हे आहे. म्हणजे आता यांच्या वडिलांनी लावली घराची बाग. आता ह्या ज्या बागेत आपण बसलोय ती यांनी लावलेली बाग आहे.
1993 चौऱ्याण्णव यांची साली लावली. यांच्या मुलांनी पण बाग लावली हो आहे. मुलांनी लावली. ही आमची परंपराच झाली. या तुम्ही पण या. प्रत्येकाने आपल्यासाठी कमीत कमी झाडं लावायचीच. पण मी 200 लावली, त्यांनी सुद्धा 200 लावल्यात खाली. म्हणजे झाडं लावायचीच. झाडं लावली ना तर पाऊसही भरपूर पडतो, फळं लोकांना खायला मिळतील, आणि काही नाही मला तर सावली नक्कीच मिळेल. आता 2 पिढ्या माझ्यासोबत आहेत. हे यांचे वडील आहेत आणि यांचे चिरंजीव आहेत. तुमचं नाव सांगा. राजेंद्र मुंडे. बरं, आता आपल्याकडं म्हणजे आता आपण फिरतोय, म्हणजे सकाळपासून आम्ही आलोय, बघतोय तुम्ही गावरान आंब्याचं संवर्धन केलंय बऱ्यापैकी. काय तुम्हाला वाटतं गावरान आंब्याबद्दल? काय वाटतं तुम्हाला? म्हणजे बेसिकली आता तुम्ही मगाशी पण सांगितलं की आम्ही मुलांना गावरानच आंबे खाऊ घालतो. काय वाटतं साहेब असं आहे की गावरान आंबा हीच मूळ पूर्वीपासून चालत आलेली वनस्पती आहे. फळांसाठी आंबा फळ म्हटलं तर पहिलं गावरान आंबा रायवळ आपण म्हणतो, थोडक्यात आपल्या परिसरात रायवळ ज्याला म्हटलं जातं. पण ही प्रजाती आजकाल शेतकरी नवीन वाण, हापूस, केशर किंवा कलमी झाडं आपण हे केल्यामुळं याच्याकडे दुर्लक्ष होत चाललं, आणि आपण जे मुळे म्हणजे जे वनस्पतीचं मुळे ते आपण विसरत चाललो. त्याच्यामुळं काय आलं आहे, भविष्यामध्ये आपल्याला रायवळ ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ती आपण जोपासली पाहिजे, जपली पाहिजे, आणि पुढच्या पिढीला त्याची ओळख करून दिली पाहिजे, जेणेकरून नैसर्गिकदृष्ट्या परिपूर्ण असलेली वनस्पती किंवा फळझाड हे अनेक रंगात, अनेक रूपात, अनेक चवीमध्ये उपलब्ध आहेत. परंतु एक जाहिरातीचं जग म्हणा किंवा मग प्रवाहाबरोबर लोक वाहत जाऊन हापूस, राजापुरी किंवा केशर, लंगडा ह्या प्रजातीला जास्त महत्त्व देण्यात आलं. आता या बागेमध्ये किंवा तुमच्या एकूणच जेवढे आंब्याचे झाड आहेत त्यापैकी गावरान किती आहेत? रायवळ आपण ज्याला म्हणतो, तर किती साधारणतः गावरानच्या प्रजाती? गावरान आता बांधावरचे आमचे ही सगळे धरून असे 20 ते 25 झाडे आहेत अशी गावरानचे. गावरानचे आता आपल्या समोर एक 6-7 आपण ह्या ठेवल्यात. हे कुठले आहेत हे मला जरा सांगा आता पहिल्यापासून. चमेली म्हणून आम्ही याला व्हरायटी संबोधतो. गावरान व्हरायटी रायवळमध्ये मोडतं. याला काळीगुटी म्हणून आहे. ही म्हणजे काळीगुटी ही याचं वैशिष्ट्य असे, ही पिकली तरी गर्द हिरवाच कलर राहतो. खायला अत्यंत मध सारखीच लागणारी व्हरायटी, खायला खूप सुंदर आहे. त्याच्या पुढची आपण जे हे पाहतोय पुढं, त्याला आम्ही चिनी पायरी म्हणून म्हणतो. याची खासियत अशी, खायला गोड, नॉर्मली थोडासा आंबट आणि जाड सालीचा असा आंबा आहे, आणि पायरीसारखं तिला पुढं पॉईंट आहे खालच्या याला टोकाला, त्याला चिनी पायरी म्हणून संबोधलं जाते. त्याच्या पुढील जी व्हरायटी त्याला गोटी आंबा म्हणून, पूर्वी काळापासून चालत आलेला गोटी आंबा म्हणून. फळं छोटी असतात पण खायला खूप सुंदर असतात, आणि मुलांनाचा फार आवडीचा विषय आहे तो गोटी आंबा म्हणून मुलगा. आणि त्याच्या पुढचा जो व्हरायटी आहे तर त्याला शेंद्री केशर म्हणून आम्ही संबोधतो. तर ती फार पूर्वी आजोबांच्या काळातली लागवड आहे ती, आणि खायला, दिसायला, रंग अशा सगळ्या गोष्टी त्याच्या आकर्षक आहेत आणि घरी खाणं. आणि त्याच्या पुढील जाते ती राजापुरीसारखी दिसणारी साधारणतः, तर तिला आम्ही भोपळी म्हणून त्या नावाने आम्ही ओळखतो बागेमध्ये. तर एकदम छोटी कोय आणि मोठा घर आणि खायला एकदम गोड असा तो आंबा आहे. आणि राजापुरीपेक्षा वजनाला आणि रंगाला सगळ्या आकर्षित असा आंबा आहे, म्हणून आम्ही त्याची जोपासना केलेली आहे. बरं, आता आपण तुम्ही मगाशी पण सांगितलं बोलता कमर्शियल उत्पादन शेतकऱ्यांना फायद्याचं आहे. ज्या गोष्टीतनं पैसा मिळतो ते शेतकऱ्याचं उत्पादन घेतात. त्याच पद्धतीने तुम्ही सगळे हापूसची बाग लावली, पण त्यात आवर्जून तुम्ही गावरान रायवळची झाडं लावलेली आहेत. पण ह्याचं मार्केटचं कसं असतं? म्हणजे तुम्ही याचं विकता कुठं, याचं काय रेट मिळतो, तुमचं एक काय त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे हापूसच्या तुलनेत जर आपण विचार केला तर? साहेब आता असं आहे, मार्केटिंगचं जग आहे. तुम्ही ज्या गोष्टीची मार्केटिंग कराल ते मार्केटमध्ये मागवलं जातं, ते मागणी वाढली जाते. आता असं आहे, रायवळ आंबा हा पूर्वी, आता काय आपले पूर्वीचे वाण आहेत, काही धान्याचे काही वाण आहेत ते काही लुप्त होत चाललेत, काही वनस्पती त्या लुप्त होत चाललेत. का तर त्याचं महत्त्व अजून समाजालाही कळलं नाही, लोकांना कळलं नाही की बाबा याच्यापासून आपण नक्की, पण निसर्गाने दिलेली देणगी हा रायवळ आंबा आहे. किती जरी आपण ओरडलो बा हापूस किंवा केशर, तर हे कलमी आंबा तो कोळीपासून तयार न होणार आंबा आहे. त्याला आपलं ग्राफ्टिंगच करावं लागतं, त्याला कलमच करावं लागतं, तेव्हा तो आंबा जन्माला येतो. आता तुम्ही हे लहान मुलांना खायला देता, काय तुम्हाला फरक जाणवतो का हे केशर ह्याच्यामध्ये? काय होतं,
स्थानिक पातळी उपलब्ध असल्यामुळं आमच्या मुलांनाही त्या गोष्टीची आवड लागली आणि मला वाटतं आता गाव पातळीवर आम्ही हे केलं ना तर हापूस आंबा शक्यतो कोणीच इथं वापरत नाही. स्थानिक पातळीवर कोणी हापूस आंबा वापरत नाही. सगळे लोक गावरान आंब्याचे प्रेमी आहेत सगळे इथं. सगळे आपल्या मुलांनाही तेच आंबे खाऊ घालतात आणि स्वतः पण तेच आंबे इथं वापरतात पूर्वीपासून. बरं, आता ह्याच्यातलं तुम्ही सांगितलं की हा सेंद्रिय केशर आहे आणि हा खायला हापूसपेक्षाही गोड लागतो असं म्हणलं. हो साहेब, हापूसपेक्षाही गोड आणि सेंद्रिय केशर म्हणजे त्याचा रंग सेंद्रिय आणि आतली केशरी म्हणजे त्याचा केशरपेक्षाही खायला एकदम चवदार आहे. म्हणून त्याचं नाव कदाचित त्यावेळेस वाडवडिलांनी सेंद्रिय केशर म्हणून ठेवलं असं. बरं, आता ह्याचं समज आपण म्हणतो की ह्याला रेट कमी आहे, मार्केटमध्ये मागणी कमी आहे, तरी पण स्थानिक लोक खायला हेच खातात. हो. ह्याचं तुम्ही सांगितलं की बाकीच्या आंब्यापेक्षा चांगले गुणधर्म याच्यामध्ये आहेत, तर काय एक तुमचा काय अभ्यास आहे याच्यावर, काय काय ह्याच्यामध्ये जास्त आहे? साहेब म्हणजे जो कृत्रिम आपण थोडक्यात म्हणतो, कृत्रिम कलमी आंब्यापेक्षा हा स्थानिक आंबा आहे किंवा बा हा कोळीपासून तयार होणारा आंबा आहे याची सोटमुळं जमिनीत खोलवर रुजली जातात. आणि तसं आता हापूसाचं आपण पाहिलं तर हापूसाचे जास्तीत जास्त तुम्ही 6 ते 7 फुटापर्यंत मुळं फक्त खाली गेले जातात, त्याच्या बाहेर मुळं डेव्हलप होत नाहीत. आणि याचं मूळ जे असतं ते पूर्ण खाली याच्यापर्यंत जातं आणि जास्तीत जास्त मल्टीविटामिन कलेक्ट करून हे आंबे आपल्या हापूस किंवा केशरपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात मल्टीविटामिन हे आंब्यामध्ये उपलब्ध आहे आता सध्या. याची चव जरी थोडीशी आंबट गोड जरी असली तरी निसर्गाने हे तयार केलेले आणि निसर्गाचं जे वरदान आहे ते आपल्या आरोग्यासाठी हितकारक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की यावर्षी 2026मध्ये आता आपण मेचा शेवटचा आठवडा सुरू आहे आणि राज्यभरातलं आंब्याचं उत्पादन म्हणजे कोकणातला हापूस आंबा म्हणतो तिथं अगदी 80% कमी झालं यावर्षी. आणि ह्या भागातलं पण जुन्नर तालुक्यात आत्ता आपण आहोत, तर आत्ता सुद्धा जवळपास हापूसचं उत्पादन भरपूर कमी प्रमाणात यावर्षी आहे. या तुलनेमध्ये रायवळ आंब्याच्या उत्पादनात तुम्हाला काय फरक जाणवतो हापूस आणि रायवळ? साहेब, रायवळ आंबा नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असल्यामुळं रायवळ आंब्याला जी फळं दरवर्षी माझ्या बागेत येतात तेवढ्याच प्रमाणात ह्यावर्षी फळं ह्यावर्षीसुद्धा पण आलेली आहेत. त्याच्या तुलनेत जर आपण हापूस केशर किंवा राजापुरी किंवा लंगडा या प्रजातीचा विचार केला तर साधारणतः एक 20 ते 25% फळं फक्त त्याला फळधारणा झालेली. आणि ते फळधार नाही होण्याचं कारण आता काही आजूबाजूच्या बागा आहेत त्यांच्याकडे रायवळ नसल्यामुळं त्या बागा पूर्ण कोलॅप्स झाल्या. कुठंही परागीकरण न झाल्यामुळं तिथले सगळे फळधारणाच पुढं डेव्हलप झाले नाही. परागीकरणाचा आणि रायवळचा कसा संबंध? काय होतं साहेब, रायवळ नैसर्गिक वनस्पती असल्यामुळं मधमाशी जास्तीत जास्त रायवळ अट्रॅक्टिव्ह होती. रायवळ अट्रॅक्ट झाल्यामुळं आजूबाजूला माझी याची हापूसाची झाड आहे त्याच्यामुळे काय होतं काही मधमाशा 40% 30% मधमाशा हापूसाच्या मोहरावर जाऊन बसतात, त्याच्यामुळे फळधारणा चांगल्या प्रकारे होते. बरं, आता खरं तर हे जे आंबे आपण बघतोय एक 6-7 प्रकारचे आंबे इथं गावरान पद्धतीचे. एक सगळ्यात महत्त्वाचं कमर्शियली किंवा गावरानचं संवर्धन झालं पाहिजे असं जरी आपण म्हणत असलो तरी सगळ्यात आत्ता या सीझनमध्ये आंब्याचं उत्पादन कमी आहे असा प्रॉब्लेम सगळ्याच शेतकऱ्याला, आंबा उत्पादकांना आहे, कोकणातल्या आंबा उत्पादकांना किंवा घाटावरच्या आंबा उत्पादकांना. पूर्ण महाराष्ट्रातच आंब्याचं उत्पादन कमी आहे. पण या तुलनेमध्ये मी आज या बागेमध्ये फिरलो. ही हापूसची बाग आहे, जुन्नर तालुक्यामधली बाग आहे आणि याच बागेमध्ये जी गावरांची झाडं आहेत, आता हा सेंद्रिय केशर याला म्हणतात, लोकल नाव आहे, ऑफिशियल नाव काय आहे सांगता नाही येणार, पण सेंद्रिय केशर गावरान भाषेत गावकडच्या भाषेत म्हणतात. ही सगळी आंब्याची झाडं आहे ना चांगल्या पद्धतीने लगडलेली होती. ही गावरान जात ही सेल्फ सस्टेन असते, सेल्फ सस्टेनेबिलिटी त्यामध्ये असते आणि गावरानच असल्यामुळं मूळ त्याचं जे मूळ आहे ते स्वीटनेस आपण ज्याला म्हणतो किंवा त्याला काही आंबे आंबट जरी असले तरी हा एक नैसर्गिक वास मधमाशांना आकर्षित करतो आणि त्याचं परागीभवन होतं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याचा फायदा हापूसला पण होतो आहे, म्हणजे मधमाशा जास्त आल्या गावरान आंब्याकडं तर त्याचा फायदा प्रोडक्शनमध्ये हापूस केशर आंब्याला पण होतो आहे. अशा पद्धतीनं हे रायवळचं महत्त्व आहे. त्यामध्ये गुणधर्म पण चांगले आहेत, खायला पण तो शरीरासाठी पोषक असा चांगला आंबा आहे. खरं तर सगळ्या शेतकऱ्यांनी आपल्या बांधावरती शेतामध्ये गावरान आंबाचं झाड एकतरी लावलं पाहिजे, वेगवेगळ्या खाण्यासाठी म्हणा, विक्रीसाठी, कमर्शियल यूजसाठी म्हणा. पण हा आंबा किंवा हे जे जुनं ते सोनं आहे
आणि हे सोनं खरं तर आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. आणि येणाऱ्या काळात या सोन्यालासुद्धा भाव तयार होईल. आज जे मार्केट हापूस आंब्याला आहे, जे मार्केट केशर आंब्याला आहे किंवा इतर आंब्याला आहे, जी मागणी त्याला आहे, ती येणाऱ्या काळामध्ये पुन्हा गावरांकडं वळणार आहे, पुन्हा रायवळकडं वळणार आहे, यात शंका नाही. दत्ता लवांडे, लोकमत ॲग्रो, पुणे.